हाय हॅलो नमस्कार, मी मोनिका आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. काल आम्ही मंडईत गेलो होतो, तिथनं भाजीपाला घेऊन आलो होतो. खूप भाजीपाला आणला होता मी. माझ्या लक्षातच नाही राहिलं, माझा फ्रीज खराब झालेला आहे. त्यामुळं मग भाज्या अशा मी टोकरीत ठेवून घेत होते. सगळ्या व्यवस्थित ठेवून घेतल्या. पालेभाज्या साफ करायच्या होत्या. आधी सगळ्या भाज्या, कांदे, बटाटे व्यवस्थित जाळीमध्ये भरून ठेवले. मुलींना पण शाळेला सुट्टी होती. शिवन्या इथं अभ्यास करत होती आणि शरीव मला मदत करत होती. शिवन्याला अभ्यासाला बसवलेलं होतं, पण तिला अभ्यास नव्हता करायचा. तिचं असं मध्ये काम करायचं काम चाललं होतं. त्यानंतर भाजीपाला साफ करून आम्हाला बाहेर पण जायचं होतं. कुठं जायचं होतं ते तुम्हाला पुढं दाखवतेच मी. पटपट सर्व भाजीपाला साफ करून घेतला. शरीवने पण मला मदत केली भाज्या निवडण्यामध्ये. मग आम्ही सगळ्या भाज्या वगैरे निवडून घेतल्या. त्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता. आहोंनी फोन केला होता की आपण जाऊया म्हणून. अचानक ठरलं होतं बाहेर जायचं. त्यामुळं मग पटपट सगळं आवरून घेतलं. सर्व भाजीपाला सगळा निवडून झाल्यानंतर आमचा चहा पाणी झाला आणि मग मी चहा ठेवला एकीकडं आणि स्वयंपाकाला लागले. मेथीची भाजी केली होती. यात मी शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण असं वाटून टाकलं होतं भाजीमध्ये. मेथीच्या भाजीत सुक्कीच केली होती, पातळ नव्हती केली रश्श्याची. त्यामुळं मग पटकन भाजी करून घेतली. कणिक भिजवलं आणि चपात्या पण करून घेतल्या. इथे चहा उकळायला ठेवलेला होता. शिवन्याला चहा दिला. मी पण चहा घेतला आणि मग बाकीची कामं आवरून घेतली. इथे शिवन्यावरती तयारी करायला गेल्या होत्या आणि मी चपात्या करून घेतल्या. पटपट चपात्या झाल्या. खूप उशीर झाला होता आम्हाला. त्यामुळं मग पटकन चपात्या केल्या, बाकीची कामं आवरली.
तर माझ्या चपात्या करून झाल्या होत्या. मी किचन ओटा आवरून घेतल्या आणि ह्यांना पण चहा ठेवला होता एकीकडे उकळायला. मग पटकन किचन ओटा आवरून मग मी माझ्या तयारी केली आणि यानंतर मग आम्ही डायरेक्ट एलप्रोच्या मॉलमध्ये गेलो होतो. ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतेच मी. इथं माझं सर्व आवरून झालं होतं. त्यानंतर आता आपण डायरेक्ट मॉलमध्येच भेटू. आम्ही एलप्रोला गेलो होतो पिंपरी चिंचवडमधल्या. तिथे छान अशी जंगल सफारी लागली होती आणि ती मुलींना बघायची होती. त्यामुळं मग त्यांचा खूप हट्ट चालला होता. इंस्टाला रील वगैरे बघितल्या होत्या त्यांनी, तर चला चला करत होत्या. मग घेऊन गेलो होतो. छान डेकोरेशन केलेलं होतं इथे त्यांनी आणि हे सर्वसामान्य माणसांना परवडणारं नाही आहे, त्यामुळं आम्ही कधी जात नाही. पण आता मुलींना हे बघायचं होतं त्यामुळं आम्ही हे फक्त बघण्यासाठी गेलो होतो. आम्ही मॉलमध्ये काही खरेदी वगैरे केली नाही आणि त्यांना थोडंसं ट्रेनमध्ये वगैरे बसल्या त्या आणि त्यानंतर मग घरी आलो. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.